दरवाजाच्या बेलचा आवाज ऐकून मानस आपल्या बायकोला वैदेहीला म्हणाला की कोण आहे बघ, डोरबेल वाजत आहे. वैदेहीने दरवाजाच्या खोलमधून पाहिलं आणि ती दरवाजा न उघडताच आपल्या नवऱ्यापाशी गेली. वैदेही मानसपाशी गेली आणि म्हणाली की तुमची आई आहे आणि त्यांच्यासंग तुमच्या आजीला सुद्धा इथं घेऊन आली आहे. मानस म्हणाला, आजीला का घेऊन आली आहे? ती तर गावात काकापाशी राहत होती ना? वैदेही म्हणाली की म्हातारी येडी झाली आहे. स्वतःचं तर राहण्याचं ठिकाण नाही आणि स्वतःच्या सासूला सुद्धा घेऊन इथं आली आहे. डोरबेल अजून पण वाजत होती. डोरबेलचा आवाज ऐकून मानसचा मोठा भाऊ राजू पण आला आणि रागात म्हणाला की डोरबेल वाजत आहे, तुम्हाला ऐकायला येत नाही का? मानस म्हणाला, दादा, गावाकडून आई आली आहे, तिच्यासोबत आजी पण आली आहे. आता तर त्यांच्यासाठी आपल्याला 2 खोल्या रिकाम्या कराव्या लागतील. राजू म्हणाला, दोघी पण एकाच खोलीत राहतील. तुझ्यापाशी स्टोरूम आहे ना, ती त्या दोघींना देऊ. मानस म्हणाला, स्टोरूममध्ये 2 खाट नाही बसू शकणार. आईची खोली तुमच्या हिस्स्यामध्ये आली आहे. तुम्ही आईची रूम तिला माघारी द्या आणि आई मेल्यानंतर तुम्ही ती रूम परत घेऊ शकता. डोरबेलचा अजून पण आवाज येत होता. राजू म्हणाला की तुला वाटत आहे का मी दोघीचा पण खर्च करावा? आवाज ऐकून राजूची बायको विजया पण तिथे आली आणि म्हणाली की केव्हापासून डोरबेल वाजत आहे? कोण भिकारी आहे का दरवाजापाशी? तुम्ही दरवाजा का उघडत नाही? जा उघड मग तूच. बाहेर कोण आहे माहितीये का तुला? बाहेर तुझी सासू आणि तुझी आजच सासू आहे. मोठ्या सुनेने दरवाजा उघडला तर गीताताई आपल्या सासूबाई यमुना आजीसोबत उभ्या होत्या. गीताताई म्हणाल्या की सुनबाई, दरवाजा उघडण्यासाठी एवढा वेळ का लावला? किती वेळ झालं मी डोरबेल वाजवत आहे. मोठी सून विजया म्हणाली की जेवण झाल्यानंतर मला झोप लागली होती म्हणून मी जरा झोपली होती. गीताताई आपल्या सासूबरोबर आतमध्ये आल्या तर हॉलमध्ये दोन्ही पण मुलं बसली होती आणि लहान सून पण तिथेच उभा होती. हे सगळे टेन्शनमध्ये का आहेत हे मात्र गीताताईंना समजलं नाही. यमुना आजीला आपल्या खोलीमध्ये सोडून गीताताई हॉलमध्ये येऊन आपल्या मुलांना म्हणू लागल्या, अरे तुम्ही सगळे इथे हॉलमध्ये बसून सुद्धा तुम्ही दरवाजा का उघडत नव्हता? तर वैदेही त्यांची छोटी सून म्हणाली की सासूबाई, आम्ही दरवाजा कसा उघडणार होतो? सासूबाई, तुम्ही तर आम्हाला टेन्शन दिलं आहे. घरात आधीच रूमचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही आजच सासूबाईला सुद्धा इथं घेऊन आला आहात. गीताताई म्हणाल्या की सुनबाई, घरात रूमचा प्रॉब्लेम कुठे आहे? आपल्या घरात 6 रूम आहेत की. एका रूममध्ये तू राहते, एका रूममध्ये मोठी सून राहते, एका खोलीमध्ये तुझी लेकरे राहतात, एक गेस्ट रूमसाठी कामी येते, एक खोली माझी आणि एक तर खोली रिकामीच आहे की. आणि माझ्या सासूबाईंना तर मी माझ्याच खोलीत ठेवणार आहे, त्यामुळे अजून एक रूम शिल्लक राहत आहे. मोठा मुलगा राजू म्हणाला की कसं आहे नाही, आम्ही ना घराच्या वाटण्या केल्या आहेत. अरे तुमच्या वडिलांना जाऊन अजून 1 महिना पण झाला नाही आणि तुम्ही लगेच वाटण्या सुद्धा करायला लागला. जाऊ द्या, वाटण्या केल्या ते ठीक आहे. 6 रूम आहेत म्हणल्यावर एकाला 3 आणि एकाला 3, तर मग प्रॉब्लेम कशात येत आहे? आई, तसं काही नाही, आम्हाला रूम भेटले आहेत तर मग आम्ही आमच्या मुलांसाठी 1 रूम, आमच्या नवरा बायकोसाठी 1 रूम आणि 1 रूम आम्ही गेस्ट रूम करणार आहे, त्यामुळे खोल्या कमी पडत आहेत. गीताताई म्हणाल्या की अरे बाळांनो, एक काम करा, गेस्ट रूम तुमच्या दोघांपैकी एकच ठेवा, एकच खोली गेस्ट रूमसाठी करा. तुमच्या बायका पण मावस बहिणी आहेत, त्यामुळे पाहुणे पण सुनेच्या माहेरचे आले तर एकच राहणार आहेत, तर मग 2 गेस्ट रूम ठरवून करण्याची काहीच गरज नाही. मोठा मुलगा राजू म्हणाला की आई, तू स्टोरूममध्ये राहा, खाली गादी हातरून तू तिथं राहू शकते. अरे पण स्टोरूम खूप छोटी आहे आणि त्या रूममध्ये खिडकी पण नाही आणि आम्हाला या वयात दमछाटी होईल की. ते काय का असेना, मी माझ्या रूममध्येच राहणार. नंतर गीताताई आपल्या रूममध्ये आल्या. गीताताईंचे पतिदेव 1 महिन्यापूर्वीच हार्ट अटॅकने देवाघरी गेले होते. मुलगा गेला म्हणून यमुना आजी आजारी पडल्या होत्या. गीताताईचा आपल्या सासूबाईवर, यमुना आजीवर खूप जीव होता, त्यामुळे गीताताई सासूंची काळजी घेण्यासाठी गावाकडे गेल्या होत्या. 1 महिनाभर त्या तिथेच राहिल्या आणि मग येताना आपल्या सासूबाईला घेऊन आल्या, कारण गीताताईंना आपल्या गावाकडल्या जावावर विश्वास नव्हता, कारण जाव आपल्या सासूबाईची चांगली काळजी घेत नव्हती.
पण आजचं घरचं वातावरण पाहून त्या घाबरू लागल्या. आज पहिल्यांदाच आपली मुले त्यांना परकी वाटली होती. गीताताईने आपली खोली पाहिली. त्यांचं सामान महिना झालं जसंच्या तसं होतं. भिंतीवर त्यांच्या पतीचा फोटो लावला होता. फोटो पाहून त्या हळव्या झाल्या आणि म्हणाल्या की आज तर आपल्या लेकरांचं बोलणं ऐकून मला या घरात परक्यापणाची जाणीव व्हायला लागली आहे. तुम्ही गेला आणि घरातलं गणितच बिघडून गेलं. आता नशिबात पुढे काय लिहिलं आहे देव जाणे, असं म्हणून पदराने गीताताई आपलं डोळे पुसू लागल्या. त्या आपल्या सासूबाईपाशी जाऊन बसल्या. संध्याकाळी जेवणाला बोलवतील म्हणून गीताताई खूप वेळ वाट पाहत बसल्या, परंतु 10 वाजल्या तरी पण कोण त्यांना बोलवायला आलं नाही. त्या उठून किचनमध्ये गेल्या तर त्यांनी पाहिलं की दोन्ही पण सुनाने किचनच्या पण वाटण्या केल्या होत्या. गीताताई आपल्या बारक्या सुनाला वैदेहीला म्हणाल्या की सुनबाई, अजून तू जेवण माझ्या खोलीमध्ये का पाठवलं नाही? आणि मी यमुना आजीला म्हणजेच गीताताईंच्या सासूबाईसाठी तुला वरण भात बनवायला सांगितला होता, तो बनवला आहे का? बारकी सून वैदेही म्हणाली की आई, माझा आता 5वा महिना सुरू आहे, त्यामुळे मला उभा राहून इतका स्वयंपाक करणं मुश्किल आहे. तुम्ही मोठ्या ताईला विचारा की त्यांनी वरण भात बनवला आहे का नाही. मोठी सून विजया पण म्हणाली, वरण भात मी पण नाही बनवला. तुम्हीच तुमच्या हाताने वरण भात बनवा. तुम्ही कशामुळे त्या हडाच्या सापळ्यासारखे असणाऱ्या आजच सासूला हित घेऊन आला आहे? आमच्या डोक्याला खूप त्रास होत आहे. गीताताईला आपल्या सासूबद्दल असं बोलल्यामुळे खूप राग आला आणि म्हणाल्या की तोंड सांभाळून बोल सुनबाई, त्या माझ्या सासूबाई आहेत आणि माझ्या सासूबाई माझ्यासाठी आईसारख्या आहेत. जर माझ्या सासूबाईला तू अजून काय म्हणाली तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोण नसेल. मोठी सून म्हणाली की त्या म्हातारीबद्दल बोलल्यावर तुम्ही काय करणार आहात? तुमचाच या घरात राहण्याचा आणि खाण्याचा बंदोबस्त नाही आणि त्या थेरडीला हित घेऊन आला आहात. गीताताई आपल्या मोठ्या सुनबाईकडे रागाने पाहत होत्या. हे बघा सासूबाई, डोळे मोठे करून माझ्याकडे पाहू नका. आता तुमच्या या घरात काहीच अधिकार नाही. तुमचे दिवस गेले, आता आमचे दिवस सुरू आहेत. एवढं बोलल्यानंतर मोठी सून किचनचा दरवाजा लावून बेडरूममध्ये गेली. मोठ्या सुनबाईचे बोलणे ऐकल्यानंतर गीताताईच्या हातापायामध्ये अवसान गेल्यासारखं झालं. त्या तिथेच त्या जागी खाली बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू गळू लागले. त्या माघारी आपल्या खोलीत गेल्या आणि त्यांनी दुपारचे जेवण आणले होते ते जेवण उघडले. ते जेवण अजून खराब झालं नव्हतं. गीताताईने समोरच्या दुकानातून श्रीखंड आणले आणि चपात्याबरोबर श्रीखंड लावून हळूहळू आपल्या सासूबाईला त्या भरवू लागल्या. पहिला घास भरवताना यमुना आजी गीताताईला म्हणाल्या की सुनबाई, दोन्ही पण मुला आणि सुना आपल्या हातातून गेल्या बघ. यमुना आजीला 85 वर्ष झालं होतं. एवढं वर्ष अनुभवाने त्यांना कळाले की घरात वाईट वातावरण चाललं आहे. गीताताई म्हणाल्या की तसं काहीच नाही आई, तुम्ही गपचूप जेवण करा आणि वाईट साईट विचार आणू नका डोक्यात. सुनबाई, जेव्हा आपल्या दोघीला दुपारी गेटवर उभा केलं होतं तेव्हाच मी सगळं समजून गेले होते की नक्कीच आता अघटित काहीतरी घडणार आहे. मी जेव्हा आतमध्ये आले तेव्हा तुझ्या दोन्ही मुलांनी पण माझ्याकडे पाहिलं नाही. ज्या नातवांचं बालपण माझ्या मांडीवर गेलं तेच नातवंड मला ओळख देत नाहीत. तेव्हाच ओळखलं होतं की हे आता परके झाले आहेत. सुनबाई, बाळा, आपण उद्याच गावाकडे माघारी जाऊ. शहराचं वातावरण आपल्यासाठी चांगलं नाही. गीताताईचे डोळे भरून आले आणि त्या आपल्या सासूबाईला म्हणाल्या की आई, काय कमी पडले व माझ्या संस्कारामध्ये म्हणून मुले अशी आता वागत आहेत. बाळा, तुझ्या संस्कारामध्ये काहीच कमी पडली नाही. या शहरामध्ये जादू आहे बघ, तू वाईट वाटून घेऊ नको. तू तर खूप चांगली आहे बघ, असं म्हणून यमुना आजीने प्रेमाने आपल्या सुनबाईच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या. आपल्या सासूबाईकडून आपलेपणा मिळाल्यामुळे गीताताईंच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू गळू लागले. संध्याकाळी दोन्ही मुलांनी पण येऊन विचारले नाही की आजी आणि आई, तुम्ही दोघींनी जेवण केले का? ज्या मुलांना जेवण भरवण्यासाठी आजी आणि आई त्यांच्या पाठीमागे पळायचे आणि त्यांना भरवायचे आणि तेच आज आम्हाला साधं विचारत नाहीत की तुम्ही जेवला आहात का नाही. याने यमुना आजीला दुःख झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा दोन्ही पण सुनबाईने चहा बनवला.
परंतु एका पण सुनबाईने आपल्या आजच सासूला किंवा आपल्या सासूला चहा दिला नाही किंवा विचारलं सुद्धा नाही की तुम्हाला चहा प्यायचा आहे का. सकाळी 8 वाजता मोठी सून गीताताईंच्या बेडरूमच्या दरवाजापाशी आली आणि म्हणाली की तुम्ही आजच्या आज येथून निघून जावा, आम्ही तुम्हाला ठेवू शकणार नाही. तुमचे दोन्ही पण मुले तुम्हाला गावाकडे सोडणार आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचं आणि तुमच्या सासूबाईचं सामान उचला आणि चालायला लागा. गीताताई काहीच बोलल्या नाही, कारण का त्यांना पहिलंच वाटत होतं की असंच काहीतरी होणार आहे. बाहेर गीताताई आल्या आणि म्हणाल्या की गावाकडे माझ्या राहण्याचा खाण्याचा खर्च कोण देणार आहे, एवढं मला पण सांगा. मोठा मुलगा म्हणाला की तुझ्या अकाउंटवर अजून 2-3 लाख रुपये असतील आणि तुला खर्च काय होणार आहे. आई तू तुझ्या सुनबाईला जे ज्ञान देत होती ते ज्ञान तुझ्या दोन्ही पण सुनबाईला तुझ्याकडून नाही पाहिजे. त्यामुळे तू इथे राहिली की विनाकारण तुझ्या सुना तुला बोलतील. आणि गावाकडे आपल्या 2 खोल्या आहेत, त्या 2 खोलीत तू आणि आजी बिनधास्त तुमचं म्हातारपण तुम्ही काढू शकता. आणि म्हातारेला सुद्धा तू कवर सांभाळायचं, तोपर्यंत सांभाळू शकते. काय माहीत तुला एवढा काय त्या म्हातारीचा पुळका आहे. गीताताईंना राग आला आणि त्या म्हणाल्या की या घरातून मी कधीही जाणार नाही, कारण का या घरातून जाणार आहात तुम्ही सारेजण. तुम्हा सगळ्यांना काय वाटलं हे घर तुमच्या वडिलांच्या नावावर आहे. अरे तुझ्या वडिलांना जेव्हा पहिला हार्ट अटॅक आला होता तेव्हाच तुमच्या वडिलांनी तुमच्या तोंडावरील हावभाव ओळखले होते आणि तुमच्या वडिलांना सुद्धा तुम्हाला चांगले ओळखलं होतं. त्यामुळे ते मला म्हणाले होते की मुलं आपल्या हातातून निसटली आहेत, आता माझं मरण कधी पण येऊ शकतं. त्यामुळे हे घर मी तुझ्या नावावर करणार आहे, कारण भविष्यात तुझ्यावर वाईट वेळ येऊ नये. माझ्या मागं राहणारे माझी आई आणि तुम्हा दोघींना कधीच दुःखात मी राहून देणार नाही. त्यामुळे मी सांगायच्या आधी 1 तासात हे घर तुम्ही रिकामे करायचे आहे, नाहीतर मी पोलिसांना फोन करून तुम्हाला धक्के मारून या घरातून हाकलून लावेल. हे सगळं ऐकून दोन्ही सुनांच्या आणि दोन्ही मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. छोटी सून हात जोडून म्हणाली की आई मी प्रेग्नेंट आहे आणि या परिस्थितीमध्ये आम्ही कुठे जाणार, प्लीज आम्हाला घराच्या बाहेर काढू नका, आमच्यावर दया दाखवा. मानस आणि राजू पण आपल्या आईच्या पायात पडून म्हणू लागले की आम्हाला या घरातून बाहेर काढू नको, तू आम्हाला या घरातून काढलं तर आम्ही बर्बाद होईल. अरे तुम्हा लोकांना जेव्हा आमच्या दोघी म्हातारीवर दया आली नाही तर मग तुम्ही तर अजून तरुण आहात, तर मी तुमच्यावर का दया दाखवू. तुमच्यावर दया आणि प्रेम दाखवण्यासारखं तुम्ही आमच्याबरोबर, माझ्याबरोबर आणि माझ्या सासूबाईबरोबर तसं वागलाच नाही ना. तुमच्या सगळ्यांच्या मनात विष आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथं ठेवू शकणार नाही, कारण का कधी ते विष तुम्ही मला पाजून मारून टाकताल त्याचा भरोसा नाही. असं म्हणून सासूबाई गीताताई आपल्या सासूबाईपाशी गेल्या आणि बसल्या. 1 तासात घर खाली करायला सांगितलं होतं. 1 तासात त्यांनी ते घर खाली केलं. कुठेतरी भाड्याने घर पाहून आता ते दोघे राहत होते. 1 BHK मध्येच ते आता राहत होते. आता त्या घरात गीताताई आणि त्यांच्या सासूबाई यमुना आजी त्या दोघीच आनंदाने राहत होत्या. त्या दोघींनी 2 खोल्या त्यांच्यासाठी घेतल्या आणि बाकीच्या सगळ्या खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या. त्या भाड्याच्या पैशामधून त्या दोघी मनसोक्त जीवन जगत होत्या. तर तुम्हाला काय वाटतं, गीताताईने योग्य केलं का अयोग्य ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.